नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर बघा, आज मी ना गावाकडील ब्लॉग घेतलेला आहे. तर सुट्टीसाठी, लग्नासाठी वगैरे मी गावाकडे आलेले होते. तर ते लग्नातील ना ब्लॉग मी जास्त काही बनवू शकले नाही, परंतु शॉर्टमध्ये तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर त्यावरती सुद्धा तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. लग्न वगैरे झालं तर चला म्हटलं 2 दिवस माहेरी जावं. परंतु आपल्या स्त्रियांना असं आहे ना, कुठे जरी गेलं तरी काम आपल्याला कधीच काही चुकत नाही. तर बघा, मी गावाला आले होते तर माझे पापड वगैरे राहिले होते बनवायचे. तर कुरडया तर आई देणार होती मला बनवून. आईला म्हटलं होतं माझ्यासाठी बनवून ठेव म्हणून. तर आई बनवून ठेवल्या होत्या आईने कुरडया. परंतु ना पापड जे आहे तर ते राहिले होते बनवायचे. त्यासाठी मला आधी सासरी मी 1 दिवस 2 दिवस राहिले होते. गेल्याच्या दिवशी पहिल्या दिवशी एक राहिले होते, त्यानंतर 2 दिवस राहिले. तर त्या पिरियडमध्ये मी डाळ निसून वगैरे ठेवली होती. डाळ जी असते उडदाची ती आमच्याकडे घरीच असते, घरचीच डाळ असते मला. तर ती डाळ धुवून वगैरे ठेवली होती सासूबाईंनी, परंतु मला निसायची पूर्ण डाळ राहिली होती. तर डाळ ही निसली आणि मग म्हटलं मी 2 दिवस माहेरी जाऊन येते. तर त्या पिरियडमध्ये ना जाता जाता म्हटलं पापड पण बनवून घ्यावेत आणि तसंच परत 2 दिवस राहून परत रिटर्न सासरी यायचं होतं मला. तर त्यासाठी मी पापड बनवायला जाता जाताच ना पापड बनवून घेतले. हे बाहेरूनच मशीनवरती बनवलेले पापड आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी पापड बनवून घेतले आणि पापड बनवले ना तर ते उन्हामध्ये सुकवायचे असतात पापड. ह्याला हीट वगैरे झालेली असते, परंतु तसे उन्हामध्ये याला ना दोन्ही साईडने एकदा पलटी करायचा आणि शेक द्यायचा असतो. तर तसेच मी उन्हामध्ये पापड शेकत होते. तर माझ्या मदतीसाठी ना माझा मुलगा आणि भावाची मुलगी आहे, तर ते दोघंजण माझ्या मदतीसाठी येत होते. तर लगेचच बघा, एक फेर टाकला की लगेच ते वाकडे होतात पापड, त्यासाठी लगेच पलटी करून घ्यायचे असतात. फक्त मी अर्ध्या तासच हे पापड ठेवले होते. ऑलरेडी ह्याला ती हीट बसलेली असते. ज्यावेळेस पापडची मशीनवरती पापड केलेले असतात त्याला जास्त सुकवायची गरज नाही, नाहीतर वाकडे होतात किंवा मोडतात. तर त्यामुळे थोडंसं मी अर्धा तासच याला ऊन दिलं आणि ऊन दिल्याच्या नंतर सर्व पापड व्यवस्थित असे एका डब्यामध्ये भरून ठेवले. एकावरती एक बघा, जवळजवळ 4.5 किलोचे पापड यामध्ये बसून गेले. एका डब्यामध्ये व्यवस्थित एकावर एक बसले तर पापडाला जास्त जागा लागत नाही. जर वाकडे झाले तर त्याला किती जरी जागा असली तरी तेवढी कमीच पडते. तर इकडे बघा, वडिलांनी ना आम्ही आलो त्यासाठी ना पोरांना खाण्यासाठी वगैरे नारळ काढले होते. तर खूप सारे नारळ होते. तर त्याच्यातलीच काही नारळ त्यांनी काढून घेतले खाली. आणि खाली काढल्याच्या नंतर म्हटलं पाणी कमी होतं, हे खोबऱ्याचे नारळ जास्त होते. तर त्यांना म्हटलं फोडूनच द्या, म्हटलं 4-5 नारळ मी फोडूनच घेतले. आणि म्हटलं सुकवून खोबरंसुद्धा म्हणजे असं पण नारळ मुलं खातील, पाणी पण पितील. आणि सुकवले ना याचं खोबरंसुद्धा खिसून वगैरे चिरून ठेवलं तर व्यवस्थित असं राहतं. जर आपण विकत आणायला गेलो खोबरे तर तसे तर महागच असतात. तर याचं खोबरंसुद्धा चालतं. यानंतर ना संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान म्हटलं आता जास्त लांब तर शेतात काही जाणं नाही, घरापासूनच जवळ हे शेत होतं. म्हटलं चला असंच फिरून यावं शेताकडे जाऊन. घराच्या पाठीमागेच शेत चालू होतं त्यांना. माझ्या आईवडिलांचं जे आहे शेत ना, तर ते घराच्या पाठीमागूनच शेत चालू होतं. तर म्हटलं तिथे गुलाबाची झाडे आहेत बघा, गुलाबाची म्हणजे बरेचसे गुलाबाचे झाडं लावलेली आहेत भावानी. फुलं वगैरे तो विकत असतो. तर म्हटलं चला थोडंसं फुलामधून फोटो व्हिडिओ काढून तर यावं म्हटलं, म्हणून गेले होते. पहिल्यांदाच हात लावला, व्हिडिओ बनवायला गेले आणि लगेचच बघा गुलाबाचा जो काटा आहे का तो असा ही झाला, मला लागला. म्हटलं जाऊ द्या, असू द्या, आठवण तर झाली तयार आपल्याला. उन्हामुळे काय जास्त फुलं असे म्हणजे ही झालेली नाही, जास्त चांगले असे कळ्या नाही आहेत व्यवस्थित, परंतु छान फुलं आहेत. असं आपण विकत घ्यायला गेलो तर आपल्याला सीझनमध्ये तर किती महाग गुलाबाचे फुलं भेटतात, परंतु इथं डायरेक्ट समोर भेटल्यावर किती लावावे आणि काय करणार. परंतु ज्यावेळेस आपल्याला असं भेटतं का त्यावेळेस लावावंसं नाही वाटत, ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस विकत घ्यावं लागतं. तर बघा, अशा पद्धतीचं आहे गावाकडील वातावरण. आणि कसं होतं ना, उन्हाळ्यामध्ये गावाकडे असंच असतं, सगळीकडे हिरवं असं काही नसतं. पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं, परंतु ना उन्हाळ्यामध्ये असंच वातावरण असतं. आणि पाठीमागच्या साईडला जे दिसते बघा नारळाच्या झाडाच्या तिथे, तर त्या साईडला माहेरचं माझं घर आहे. तर ते घराचा ब्लॉग काही जास्त घेणं झाला नाही मला, कारण काय काय दाखवणार ना आपण. मी एकच दिवसासाठी आलेले होते, त्यातच मी एवढा व्हिडिओ बनवलेला आहे. एक तर खूप दिवसातून जातो, आपल्याला बोलायचं बसायचं, त्यात व्हिडिओ घेणं शक्य नव्हतं. तर म्हटलं चला आता इथं गुलाबाच्या एवढं बागेत आलो, एक फूल तोडून तर केसाला लावलंच पाहिजे. तर बघा, एक सुंदरशी अशी कळी ना मी शोधून शोधून व्यवस्थित चांगलं फुल असं शोधलं आणि केसाला लावलं. तर असं काही दिसते, खूप सुंदर आणि नॅचरल ब्युटी म्हटल्यासारखं असं हे आहे वातावरण. तर यानंतर ना घराकडे आले तर म्हटलं चला आता उद्याच्याला जायचं आहे आपल्याला, तर आजच पॅकिंग करून ठेवावी.
तर आदल्या दिवशीच मी काढून बाजूला ठेवल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी अशी मी कुरडया बॉक्स आणले आणि कुरडया भरून घ्यायला लागले. कारण ना मी आधीच आईला सांगितलं होतं ह्यावर्षी मला माझ्यासाठी कुरवड्या बनवून ठेव म्हणून. तर आईने काढून ठेवल्या होत्या. तरी गाडीमध्ये ना गावाकडे आंबे वगैरे काही न्यायचं होतं सोबत, त्यामुळे सर्व कुरवड्या घेतल्या नाही. म्हटलं दिवाळीत आल्यावर काही नेते, परत आल्यावर दिवाळीच्या सुट्टीला घेऊन जाते. आता सध्याच्या म्हटलं एवढ्याच घेऊन जाते, बस होतात म्हटलं. कारण कच्चे पण आम्ही खातो ना कुरडया, त्यामुळे जास्त लागतात. तुम्ही म्हणाल कोणाकोणाकडे 2 किलोच्या 4 किलोच्या अशाच कुरडया बनल्या जातात, परंतु आमच्याकडे 10-15 किलोच्या कुरडया एका वर्षामध्ये लागतात आम्हाला. आम्ही बनवत असतो, मी घरीच बनवत असते, परंतु ह्या वर्षी काही बनवणं झालं नाही. कुरडयाचा एक बॉक्स तर पॅकिंग केला, दुसरासुद्धा अर्धा झाला. तर म्हटलं अर्धा झाला आहे तर बॉक्स रिकामा ठेवण्यापेक्षा जे मी पापड आणले होते का बनवून, तर ते पापड मी यावरती ठेवून ना बॉक्स पॅकिंग करणार होते. तर अशा पद्धतीने माहेरचा ब्लॉग मी घेतलेला आहे थोडक्यामध्येच, आणि असं काही वातावरण आहे. तर नेक्स्ट ब्लॉग आहे ना, तर मी सासरचा दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब